नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. अमेरिका आणि इस्रायल यांच्यात इराणवरील हल्ल्यांचा सिलसिला सुरू असताना इराण प्रत्येक हल्ल्याला शक्तिशाली प्रत्युत्तर देत आहे. या संघर्षाच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी दावा केला आहे की इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खमेनी हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत. या मृत्यूची इराणी माध्यमांनी पुष्टी केली आहे. खमेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये त्यांच्या उत्तराधिकारी कोण असावा यावर चर्चेचा माहोल निर्माण झाला आहे. इराणी संविधानानुसार सर्वोच्च नेत्याचे पद फक्त एक प्रमुख धार्मिक विद्वानच भूषवू शकतो. परंतु खमेनी यांनी त्यांच्या हयातीत कोणत्याही व्यक्तीला उत्तराधिकारी म्हणून नाव दिले नाही. मुजतबा खमेनी, अयतुल्ला खमेनी यांचे पुत्र हसन खेमोनी, इराणचे संस्थापक अयतुल्ला खोमेनी यांचे नातू इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या पदासाठी दोन प्रमुख दावेदार समोर येत आहेत. परंतु इराणच्या सत्तेसाठी त्यांना अत्यंत मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल. इराणमध्ये सर्वोच्च नेत्याची निवड तज्ज्ञांची परिषद करते, जे 88 प्रमुख धार्मिक विद्वानांचा समूह असतो. तथापि वास्तविक सत्तेची ताकद इराणच्या IRGCच्या हाती असते. IRGCचा एक महत्त्वपूर्ण सदस्य मोहम्मद पाकपोर शनिवारी एका हल्ल्यात मृत्युमुखी पडला, ज्यामुळे इराणच्या अंतर्गत सत्तेच्या संतुलनात बदल होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर जोरदार हल्ले केले असून इराणनं त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. या संघर्षात आतापर्यंत 200 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि 800हून अधिक नागरिक गंभीररित्या जखमी झाले आहेत. या युद्धामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला आहे, कारण अनेक विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत आणि काही विमानांना वेगवेगळ्या हवाई हद्दीतून मार्ग बदलावे लागले आहेत. भारताच्या विमान कंपन्यांनी 11 देशाच्या हवाई हद्दीतून उड्डाण टाळण्याचा निर्णय घेतला आहे. DGCAने ज्या 11 देशांच्या हवाई हद्दीत उड्डाण टाळण्याचा सल्ला दिला आहे, त्यात इराण, इस्रायल, लेबनॉन, UAE, सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, इराक, जॉर्डन, कुवेत आणि कतार यांचा समावेश आहे. या हद्दीत विमान उड्डाणावर थेट परिणाम झाला आहे आणि यामुळे जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. या संघर्षाचा परिणाम तेल बाजारावर होण्याची शक्यता आहे, कारण इराण हे जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. जर युद्ध आणखी भडकलं तर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये देखील वाढ होऊ शकते. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे आणि बाजारात मोठ्या अस्थिरतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. युद्धामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे धातूंच्या किमती ऐतिहासिक पातळीवर जाऊ शकतात. या सर्व घटनांचा परिणाम केवळ मध्य पूर्वेतील देशांवरच नाही, तर संपूर्ण जागतिक बाजारपेठेवर होऊ शकतो आणि यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता वाढेल. 28 जानेवारीला राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानाचा बारामती विमानतळावर अपघात झाला. या अपघाताच्या घटनेची चौकशी करणाऱ्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या EIBनं 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. अहवालानुसार विमान सकाळी 8:46 बारामती विमानतळावर कोसळलं. प्रारंभिक तपासात विमान झाडावर आदळल्यानंतर जमिनीवर कोसळलं. तेव्हा विमानतळावर दृश्यता फक्त 3 किलोमीटर होती. उपग्रह चित्रानुसार परिसरात हलके धुकं होतं. विमानतळावर अपुरी सुविधांची अडचण या घटनेत महत्त्वाची ठरली आहे. बारामती विमानतळावर अनियंत्रित एअरफील्ड असून रनवेवरील मार्किंग, फिकट आणि वीडसॉक सारख्या आवश्यक सुविधा अनुपस्थितीत होत्या. यामुळे पायलटला लँडिंग करताना अडचणींचा सामना करावा लागला. पायलटने सुरुवातीला गो अराउंड करण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या प्रयत्नात रनवेवर लँडिंग क्लिअरन्स मिळालं. त्यानंतर कॉकपिटमधून ओ शीट असा आवाज ऐकला गेला आणि विमान रनवेच्या डाव्या बाजूला 50 मीटर अंतरावर कोसळलं. प्राथमिक तपासात विमानांच्या फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा मिळवला, पण त्यांना उष्णतेमुळे काही नुकसान झालं होतं. फ्लाईट डेटा यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा पूर्ण प्राप्तीसाठी अमेरिकेच्या मानकांनुसार मागवला जाणार आहे. अहवालात ते देखील स्पष्ट करण्यात आलं की पायलटने उड्डाणापूर्वी मद्यपान केलं नव्हतं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अपघातावर प्रारंभापासूनच संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बारामती एअरफील्ड संबंधित प्राथमिक अहवालामध्ये एक मोठी चूक आहे. अहवालामध्ये बारामती एअरफील्डला बारामती जिल्ह्यात असल्याचा उल्लेख केला आहे, जो खरं तर चुकीचा आहे, कारण बारामती एअरफील्ड खंडाळा तालुक्यात स्थित आहे. रोहित पवार यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करत या चुकीच्या माहितीवरून अपघाताच्या तपासातील शुद्धता आणि गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. आता या अपघाताच्या संदर्भातील प्राथमिक अहवाल समोर आल्यानंतर त्यात म्हटलं आहे की विमानानं जमिनीला धडकण्यापूर्वी एक झाडावर कोसळलं होतं.
तसेच अपघाताच्या वेळी दृश्यता कमी होती याचे स्पष्ट करण्यात आलं आहे। अहवालात शेवटच्या काही मिनिटातील संवादाचं विश्लेषण करण्यात आलं आहे, ज्यात विमान आणि बारामती एटीसी यांच्यातील संवादाच्या काही महत्त्वाच्या भागांचा उल्लेख केला गेला आहे। आता या अहवालावर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि अपघाताच्या तपासाला आणखी एक गडद रंग दिला आहे। हवामान विभागानं मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। पुढील काही दिवसात राज्यभर कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे। हवामान कोरडं, उष्ण आणि निरभ्र राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहील। मुंबईतील कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि किमान तापमान 23 ते 25 अंशादरम्यान राहू शकतं। सकाळी आणि संध्याकाळी उकाड्याचा त्रास जाणवू शकतो। पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये हवामान कोरडं आणि उष्ण राहील। पुण्यात दुपारच्या वेळेस तापमानात झपाट्याने वाढ होईल, तर रात्री थोडा गारवा जाणवू शकतो। मराठवाडा, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव या भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे। येथे कोरड्या वातावरणाने वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं डिजिटल सेवांच्या क्षेत्रात एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे, ज्यात सवलतधारक प्रवाशांसाठी NCMचे स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू केली आहे। या उपक्रमाची नोंदणी आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला पोहोचली आहे। परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबद्दल माहिती दिली। सध्याच्या काळात सवलतधारक प्रवाशांना STच्या पारंपरिक पद्धतीने प्रवासाची मुभा दिली जात असली तरी NCMचे स्मार्ट कार्ड ही सुविधा सर्व स्थानिक ST सेवा केंद्रावर उपलब्ध केली आहे। प्रवाशांना या कार्डाची नोंदणी करण्याचं आवाहन ST महामंडळानं केलं आहे। डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। NCMचे स्मार्ट कार्ड उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। काहीच आठवड्यात या कार्डाच्या नोंदणीची संख्या 1 लाखाच्या वर पोहोचली आहे। विशेषतः महिला सन्मान योजना अंतर्गत 37,927 महिलांनी या उपक्रमाचा स्वीकार केला आहे, तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अंतर्गत 34,948 ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली आहे। आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सामना होणार आहे। हा सामना दोन्ही संघासाठी करो किंवा मरो सारखा असणार आहे, कारण यात जो जिंकेल तो उपांत्य फेरीत प्रवेश करेल। दोन्ही संघांनी सुपर 8 फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारला आहे, परंतु झिम्बाब्वेला त्यांनी पराभूत केला आहे। वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांना आपल्या संघावर पूर्ण विश्वास आहे। त्यांनी सांगितलं, आम्ही चांगला खेळ खेळणार आहोत आणि आम्ही जिंकण्याच्या तयारीत आहोत। 2016 मध्ये डॅरेन सॅमी वेस्ट इंडिजचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजनं ईडन गार्डन्सवर ICC T20 वर्ल्ड कप जिंकला होता। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।